वरळीतला हा प्रमनाड ज्याला आपण हा एक भाग जेटीचा आपण भाग एक म्हणतो, हे करण्याची संकल्पनाच त्यावेळी होती की बुवा हे वरळीकरांना चालण्यासाठी व्हावं आणि म्हणून कुठच्याही इव्हेंट करत असताना त्याची दक्षता घेऊन चालणाऱ्यांना कुठलाही अडथळा होऊ नये या भूमिकेतूनच आपण वेगवेगळे नियोजन आणि कार्यक्रम करतो. त्याचा एक भाग म्हणूनच हे वॉकथॉन आता होणार आहेत. नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक फेस्टिवलचं पण आयोजन आपण करणार आहोत. कारण शेवटी मुंबईकरांना एकत्रित आणण्याचं काम हे कोस्टलनी जे केलेलं आहे आणि तुम्ही म्हणून बघता की आज ग्रामीण भागातून तर शहरी भागातली सर्व लोक या एका चांगल्या उपक्रमासाठी एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण मुंबईचीच परिस्थिती बघितली आणि वाढणारा नागरीकरण शहरीकरणमध्ये आपण पैसे निर्माण करू शकतो पण पाणी निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून पाणी हे वाचवणं, मातीतून पाणी अडवणं या सर्व गोष्टीची संकल्पना या विभागाने केलेली आहे. नाही तर तुम्ही आता बघताय की मुंबईसारख्या शहरामध्ये समुद्राचं पाणी आता पिण्याच्या पाणीमध्ये आपण बदलण्याचं काम आपण करतो. तो एक चांगला उपयुक्त कार्यक्रम आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व मंडळी सकाळपासून या अशा चांगल्या कार्यक्रमाला मध्ये एकत्रित आलेलो आहोत. दुसरीकडे महानगरपालिकेतल्या विविध कारणांमुळे महानगरपालिका सत्तेत आल्यापासून चर्चेत राहते. आता एक नवीन प्रस्ताव आलेला आहे, तो म्हणजे 10.29 कोटींचा प्रस्ताव आहे. दादर आणि प्रभादेवी वरळीतले काही पावसाळ्यापूर्व कामं करण्यासाठी हा 10 कोटीचा प्रस्ताव आहे. पावसाळा झाल्यानंतर का कामं अशा प्रकारचा टीका होते, काय एकंदरीत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कुठचंही निविदा आपण बघतो तर बिफोर मान्सून, मिड ऑफ मान्सून अँड आफ्टर मान्सून. आता नेमकं मान्सून हा शब्द आला, जसं मागच्या वेळी पण आपण बघितलं असेल की महापौरांचा बंगला असा आला. तर महापौरांचा बंगला नव्हता, तो राणीबागेचा सर्व ब्युटिफिकेशन त्याचा एक भाग होता. म्हणून काही लोक लगेच त्याला आक्षेप घेण्याचं काम करतायत. महानगरपालिकेच्या त्या तुलनेतून 10 कोटी रुपयाची ही रक्कम कशासाठी वापरली जाते हे बघावं लागेल. पण मला जेवढी माझी माहिती आहे की ह्या असे प्रस्ताव आपल्याला आणावे लागतात. कारण ज्यावेळी आपण बघितलं असेल की मुंबईतलं पाणी आणि समुद्राचं पाणी हे आपण गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती जे सांडपाणी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल ते मध्ये परत आपल्याला साफ करून घ्यावं लागतं. तर नेमकं हे कुठचा प्रस्ताव आहे हे मला माहीत नाही आहे. पण याची नक्कीच माहिती घेऊन बोललेलं मला वाटते उचित राहील. पण अशा अनेक प्रकल्पाला अशा निधी हे मिड ऑफमध्ये पण आज नाही, या अगोदर पण दिले जातात. तुम्ही मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबईची शिवसेनेची जबाबदारी घेतलीत आणि वरळी दादर भागासाठी अशा प्रकारचा निधी मंजूर झाला, अशा देखील चर्चा व्हायला लागल्यात. आता तुम्ही जबाबदारी घेतल्यानंतर अशा प्रकारचे नाही, चांगली गोष्ट आहे. जर माझ्यामुळे निधी जर मिळत असेल आणि असं काहीतरी लोकांचा जर आस असेल, पण असं कुठच्याही प्रकारे नाही. निधी ही वेळोवेळी ज्या ज्या कारणास्तव आपण दिली जाते ती आपण देतोय. आपण म्हटल्याप्रमाणे की वेस्ट ऑफ निधी होता कामा नये ही दक्षता आमच्यासारखे सर्वजणच घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मी तर स्वतः या मताचे आहेत की अनेक हजारो कोटी रुपये आपण अशा गोष्टीमध्ये आपण टाकतोय की जिकडे आपल्याला गरज आहे की नाही गरज आहे ह्याची शहानिशा वेळोवेळी प्रत्येकाने करायला पाहिजे. माझ्यासारख्याचं पण नजरेत आलं तरी देखील त्याला आक्षेप घेण्यापेक्षा सूचना मी नक्कीच करू शकतो शासनाला किंवा महानगरपालिकेला. कुर्ल्यात एक दुर्घटना घडलेली आहे, क्रेन लोकांवरती पडलेला आहे, 10 जण जखमी झाले, नुकसानही झाले. हे दुर्दैवी आहे की अशा घटनेत, कारण गेल्या वेळी तुम्ही बघितलं असेल पवईमध्ये पण अशी दुर्घटना घडली होती. मी स्वतः गेलो होतो तिकडे. अशा घटना घडणं हे दुर्दैवी आहे. मला असं वाटते प्रशासन किंवा यंत्रणेने याची योग्य रीतीने दखल घेण्याचं काम केलं पाहिजे. दुर्दैवाने कुणी मृत्युमुखी झालं नाही असं होऊ नये, म्हणजे झालं असेल दुर्दैवाने होऊ नये अशी ती अपेक्षा पण देखील मी व्यक्त करतो. अभिजित दिपके शाळांना भेटी देत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या शाळांची परिस्थिती आहे राज्यातील अत्यंत दयनीय शाळांची परिस्थिती आहे, त्याच्यामुळं आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे, राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांनी देखील दादा भुसेंनी देखील राजीनामा दिला पाहिजे. काय असते असं काहीतरी तयार करण्यापेक्षा मला असं वाटते राजीनामे देऊन जर प्रश्न सुटत असते तर अनेक राज्यांमध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये पण या गोष्टी होऊ शकतात. काहीतरी कॉन्क्रीट काम करण्याचं काम करा ना तुम्ही. जर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते काय उणीव आहे करा ना, तुम्ही त्यात हस्तक्षेप करा, प्रशासनाला सांगा, शासनाला काय सूचना करा. नेहमी तुम्ही संघर्ष आणि आंदोलन करून घेऊनच प्रश्न सोडवता येतात का? असं नाही आहे. मला असं वाटतं ते तरुण आहेत, हळूहळू त्यांना या सर्व गोष्टीचा ज्ञान येईल. संजय राऊतांनी अमित शहा यांना पत्र दिलेलं आहे. मुंबईमधल्या महाराष्ट्रातल्या बँकांची परिस्थिती दयनीय आहे, राजकीय हस्तक्षेप वगैरे वाढतोय, अशा प्रकारचं त्यांनी पत्र दिलंय आणि थेट अमित शहा यांना पत्र देऊन त्याच्यात मराठीत म्हणजे लिहिण्याचा प्रत्येकाचा अधिकार आणि ते लिहिलंच पाहिजे. त्यांच्या पत्राला उत्तर अमित शहाजी योग्य रीतीने देतील. पण आपण जर बघितलं असेल
की राजकीय हस्तक्षेपाचा उल्लेख करत असताना जर आपण राहिलं तर मग मला असं वाटते 25-30 वर्षाच्या अगोदरचा पण सर्वच त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख करायला पाहिजे होता. जर त्यांनी तसं टाळलं असेल तर मग नेमकं त्यांचा हेतू काय हा एक संभ्रम निर्माण करणार आहे. सहकार चळवळीवर थेट हल्ला केला जातोय नेत्यांकडून अशी टीका त्यांनी केली पत्रामध्ये. बघा, सहकार चळवळीतले अनेक थोर लोक जे चांगल्या रीतीने काम करण्याचं काम करतात, मला असं वाटते लगेच त्यांना बदनाम करणं योग्य होणार नाही. पण जर खरोखरच शहानिशा करायची असेल आणि त्याचा उल्लेख जे त्यांनी केलेला आहे पत्रामध्ये, माझं म्हणणं आहे की 15-20 वर्षाची करा आणि त्याच्यात अशी त्यांची मान्यता आहे का, तर म्हणून त्यांनी त्याचा पत्रावर फेर करावं आणि 15-20 वर्षाचाच एकंदरीत सहकार्याच्या बद्दलची त्यांची काय भूमिका आहे आणि जे चांगलं आहे ते समोर दिसेल, जे अयोग्य असेल ते बाहेर येईल. ज्या पुण्याची जबाबदारी शिवसेनेमध्ये तुमच्याकडे होती त्या पुण्यामध्ये आता वारंवार आदित्य ठाकरे दौरे करतायत. 3 दिवसामध्ये 2 वेळा चाकणमध्ये हिंजवडीमध्ये जाऊन तिथली परिस्थितीची पाहणी करतायत, रस्ता दयनीय अशा प्रकारची पाहणी करतायत. तुम्ही होता, तुमच्याकडे पुण्याची जबाबदारी होती. हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटते की प्रत्येकाने दौरे केलेच पाहिजे. पण मी जसं म्हटल्याप्रमाणे की आपण निवड टीका आरोप करण्यापेक्षा काही सकारात्मक पण आपण प्रशासनाला काय आपण सांगू शकतो आणि त्यातून वस्तुस्थिती काय ती दिसू शकते. चाकणच्याबद्दल काय झालं, चाकणच्याबद्दल सर्व असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं की ह्या गोष्टी जे अशा प्रकारे होत आहेत त्याच्यात हेवी ड्रग्स होत आहेत, ऑलरेडी निधीची तरतूद होती, एवढा पाऊस असताना काम करून काय अर्थ नाही. आता तुम्ही बघितलं काल परवा जरी VC झाल्यानंतर आता सुरळीत सर्व काम चाललेले आहेत आणि तिकडचे लोकप्रतिनिधी पण मान्य करत आहेत की ही जी गोष्ट आहे ती खरी आहे. तर अनेक वेळा काय होतो की निवळ अशा टीका आरोप करण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करण्याची पण मला असं वाटते प्रत्येक प्रतिनिधींनी भूमिका घेणं गरजेचं आहे. ते जास्तीत जास्त भागामध्ये जात आहेत येत आहेत. मला नक्कीच आनंद आहे किंवा असे लोकप्रतिनिधी या नात्याने जायला पाहिजे. पण परत एकदा मी म्हणतो की प्रशासनाला आपण उपदेश करण्याचं काम केलं पाहिजे. निवळ विरोधाला विरोध करण्याची भूमिका घेऊन जास्त दिवस ते टिकत नाही. धन्यवाद. ये बहुत ही दुर्दैवी है और मुझे लगता है कि पहले पेशेंट्स को बचाना और उनको सुखरूप करने की ज़रूरत है. ये क्यों हादसा हुआ, कैसे हुआ, इसमें क्या किसकी नेग्लिजेंसी थी, ये सब देखने का काम किया जाएगा. और ऐसे हादसे बार बार अगर होते हैं और अगर होने का काम किया होता है तो नेग्लिजेंसी की तरफ से योग्य ती कार्रवाई जो करने का काम प्रशासन और शासन ने करना चाहिए. साथ ही साथ पक्ष को लेकर जो सिंबल को लेकर जो कोर्ट में मामला चल रहा है अब आखिरी चरण पर है, कैसे देख रहे हैं? ये आखिरी चरण पे नहीं है, ये एक बाजू हो गया उनका आखिरी चरण का आर्ग्यूमेंट हो गया है. अभी हमारे तरफ से जो आर्ग्यूमेंट होगा तो उसमें माननीय उच्च न्यायालय ये दोनों बाजू देखने का काम करेगा. क्या होता है एक जगह का युक्तिवाद अगर होता है तो वो ऑब्वियसली कि वो युक्तिवाद क्या कर रहे हैं, उसका प्रभाव क्या रहा है, ये दिखाने का काम सोशल मीडिया और मीडिया कर रही है. अभी जब हमारी बाजू आएगी तो भी वही दिखाने का काम करना चाहिए. तो दोनों बाजू होने के बाद माननीय सर्वोच्च न्यायालय हे ऐतिहासिक निर्णय इसलिए क्योंकि इसके ऊपर दिशा तय होने वाली है कि क्या तरीके से जो ट्रेन शेड्यूल को देखा जाने वाला है. और हमको यकीन है कि भाई जो भी उचित है और जो भी नियम के तहत जो भी हुआ है उसके तहत वो निर्णय लेंगे. लेकिन अरविंद सावंत कहते हैं कि अगर हमें ये निशानी नहीं मिलती तो इस निशानी को ही फ्रीज कर देना चाहिए, रद्द कर देना चाहिए. उसे कैसे देखते हैं? मुझे तो हैरानगी की बात है कि इतना बड़ा निर्णय और इतनी बड़ी सोच रखने के लोग जब पहले ये कह रहे थे कि हमको मिलना चाहिए, स्वर्गीय बाला साहब जी की निशानी को अगर वो घोटने की बात कर रहे हैं और अगर उसको रोकने का काम और उसको जब्त करने की बात कर रहे हैं तो मुझे लगता है इससे ज़्यादा और कोई दुर्दैव की बात नहीं है. साथ ही एक इंसिडेंट हुआ 15 अगस्त के साथ, इंडिपेंडेंस के साथ, जहाँ पर कांग्रेस ने स्टैंड रखा अपना वंदे मातरम को लेकर. उन्होंने 2 ही स्टैंजा गाया और उसे ही प्राथमिकता दी कि वही गाया जाएगा कांग्रेस ऑफिस में. क्या कहना चाहिए? एक बात आपको मैं स्पष्ट करना चाहता हूं कि कभी भी कोई भी चीज़ें कायदा किसी बड़ा छोटा किसी के लिए नहीं है. कौन क्या किसी तरह से गायन करे वो उनका अधिकार है. लेकिन जब कायदा होता है और ऐसे वक्त में जब 150 साल पूरे हो रहे हैं और उसको एक सम्मान देने की बात है तो क्या दिक्कत है. मैं भी मानता हूं कि हर एक व्यक्ति को पूरे देश में जो आज के लोग हैं 80% से ज़्यादा लोगों को सिर्फ ये 2 ही लाइनें स्टैंडर्ड साथ है, मुझे आप और मुझे भी. लेकिन इसका मतलब हम सीखने की कोशिश नहीं करेंगे क्या? इसका मतलब अगर गाना बैकग्राउंड में भी अगर गाया जा रहा है तो शब्दों को लेकर हम उसका आदर नहीं करेंगे क्या? तो ये आदर की बात है. कौन कैसे लेता है वो उसके ऊपर अपने पर निर्भर है. राहुल गांधी कल पुणे आ रहे हैं, कैसे देखते हैं उनके इस आंदोलन को और क्या प्रभाव पड़ेगा? जरूर वो आ सकते हैं, छात्रों से मिल सकते हैं, लेकिन छात्रों से मिलने से ज़्यादा यहाँ की क्या क्या समस्या थी जो हम लोगों ने छुड़ाई
और किस तरह से उसको इंटरेक्शन करने का काम हमने किया था, वो भी और वो आकर देखें। साथ ही आदित्य ठाकरे ने भी जो दौरे हैं उनके वो बढ़ा दिए हैं, क्या मुझे खुशी है कि वो अभी घूम रहे हैं और बहुत जगह जगह पे जा रहे हैं। सिर्फ यही है कि भाई नेगेटिवनेस करके जाना और सिर्फ आरोप प्रत्यारोप न करते जाना, क्योंकि आप भी खुद लोक प्रतिनिधि रहे, आप भी खुद मंत्री रहे, तो मुझे लगता है सकारात्मक भूमिका लेकर जाने की जरूरत थी, जो दुर्दैव से दिख नहीं रही है। सकारात्मक दृष्टिकोण से अगर उन्होंने काम किया होता तो जरूर सराहने का काम किया होता हमने। थैंक यू।